सगळ्यांना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं मस्त अशा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा तुमचा दिवस खूप छान आनंदात मस्त मजेत जाऊ दे। श्री स्वामी समर्थ। तर आज आपण तुम्ही थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की तुम्हाला मी काय सांगणार आहे। तर तुम्ही बघू शकताय आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे हे मंगळसूत्र, जे तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं होतं। आता हे कसं ओवलंय मी आणि परत मी नाही का 6-6 महिन्याला हे चेंज करून घेत असते। यातले मणी किंवा मग नाही का हे सगळ्या गोष्टी, कारण मणी पण बरेच दिवस राहिल्यानंतर खराब होतात, त्यामुळं आज मी केलेलं आहे। आणि कसं मी ओवले आणि कसं नाही ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहेत। आणि डीपमध्ये माहिती पण सांगितली। मागच्या वेळेस व्हिडिओ सगळ्यांनी म्हटला की खूप मोठा होता, तर यावेळेस खूप छोटा, म्हणजे कमीत कमी शॉर्टकट, म्हणजे कमीत कमी वेळेत चांगला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, तेव्हा तुम्हाला समजेल की नक्की आपण मंगळसूत्र कसं ओवू शकतो। आणि आपण स्वतः ओवलं तर अजून त्याचा आनंद वेगळाच असतो। तर चला, इथे अगोदरच प्रिपेअर राहिलं ना, आपल्याला काय काय साहित्य लागतं, तर आपल्याला मंगळसूत्र होताना उठण्याची गरज पडत नाही। तर आता इथे मी घेतले एक ट्रे, त्यानंतर छोटासा ट्रे आहे, त्यानंतर एक छोटीशी धागा आहे, रीळ आहे, जी आपण नॉर्मली ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी घेतो ती, आणि एक सुई आहे, आणि त्याबरोबर कळीचा दोरा, त्याला तुम्ही मच्छी धागा म्हणला तरी चालेल, तर ते पण आहे, आणि एक सीझर घेतली कात्री। त्यानंतर हे आपलं मंगळसूत्र, आणि त्यासाठी आपल्याला थोडासा दोरा पण लागणार होता एक्स्ट्राचा। तर हे जे तुम्ही बघू शकताय, तुम्हाला हवं तसं नाही का मापानुसार तुम्हाला काही घेऊ शकता तुम्ही मंगळसूत्राचा माप घेण्यासाठी। तर सगळ्यात आधी हे जे मी दोरा आहे, जे हार मी ओवायची ना, तर त्याचा दोरा आहे। तर आपल्याला सगळ्यात आधी मंगळसूत्राचा माप घ्यायचंय, जेवढं आपल्याला मंगळसूत्र घ्यायचंय त्याचा माप घेऊन आपल्याला ते दोरा कट करून द्यायचा आहे, आणि तो दोरा आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून आपला जेव्हा मंगळसूत्र कंप्लीट होईल तेव्हा आपल्याला असंच एवढ्याच मापाचं आपल्याला मंगळसूत्र ओवायचं आहे। जर कमी पडेल तर आपल्याला त्यामध्ये मग थोडेसे मणी ऍड करावे लागतील, ते शेवटी मी तुम्हाला ते सांगणारच आहे। तर ह्या दोऱ्याचं काम झालेलं आहे, तर तुम्ही साईडला ठेवून दिलं तरी चालतं। अजून हे पण दोरा वगैरे, लाल दोरा सुई आपल्याला आत्ताच लागणार नाहीये, त्यासाठी साईडला करून ठेवायचे। जर तुम्हाला ऑलरेडी जर तुमच्याकडे मणी असतील आणि मण्यातनं जर तुम्हाला ओवायचं असेल, तर तेव्हा तुम्हाला सगळे मणी प्रिपेअर करून ठेवायला लागतील। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी दोरा घेतलेला आहे, कळीचा दोरा। जर अर्धा भाग असतो ना, जेवढा आपण माप घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या भागाच्या पण दुप्पट, म्हणजे दुप्पट घ्यायचा आहे अंगठ्यातनं आपल्याला, आणि दुहेरी दोरा घ्यायचा आहे। एक हात असा लांब करायचा आहे, आणि 2 हात, जवळजवळ आपल्याला 2 हात दोरा घ्यायचा आहे, नॉर्मली अंदाजा धरला तर। हे बघू शकताय तुम्ही, हे अर्धा आहे, ह्यातला अर्ध, आणि असं पूर्ण केला तर हा अर्धा भाग, असा दोन्ही बाजू आपल्याला एकाच मापामध्ये होऊन जातात। तर अशा पद्धतीने, आणि अजून आपल्याला आहे ना असेच 3 माप घ्यायचे, कारण आपल्याला 3 पदरी मंगळसूत्र ओवायचं आहे। त्यामुळे आपल्याला हे 3दा फिरून दोरा असा आपल्याला फिरून 3दा घ्यायचा आहे। आणि एकदम जितकं माप आहे ना, 6 इथ मी घेतलेलं आहे, तुम्हाला माप सांगावं यासाठी मी असं सांगितले। तुम्ही माप घेऊन नॉर्मली आपल्या टेपनी सुद्धा घेऊ शकता, आणि आपला जो माप, म्हणजे जो दोऱ्याचा माप घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त येऊन द्यायचं। अशा पद्धतीने आपल्याला 3 पदरी करून घ्यायचं आहे। 2 पदर झालेले आहेत, आता हा तिसरा पदर, अशा पद्धतीने 3 पदर आपल्याला हे करून झालेले आहेत। त्यानंतर जे आपल्याला एकदम दोरा शेवटी आलेला आहे तिथं आपल्याला कट करून घ्यायचे, सगळे दोरे बरोबर करून घ्यायचे तिन्ही पण। आणि तिहेरी दोरा, म्हणजे 3 डबल, एक डबल, दुसरा डबल आणि तिसरा डबल असा झालेला आहे। म्हणजे दुहेरी दोऱ्यामध्ये आपलं हे मंगळसूत्र ओवून होतं। जर तुम्हाला दुहेरी ओवायचंय तर 2 मदर घेतलं तरी चालतं। मग हा जो आपण कट भाग होता, जो बंद भाग अंगठ्याकडचा होता, तो अंगठ्याकडचा काढून द्यायचा आहे, आणि जो आपल्या ह्या दोरा हातामध्ये धरला होता, जो आपण कट केला, तर तो दोरा आपल्या एक अंगठ्याला बांधू शकता, किंवा मग जी कुठली बंद वस्तू आहे तिथे तुम्ही बांधून ते ओवू शकता। काय होतं ना, मला लगेच उठायचं आहे, त्यामुळं मी कम्प्लीटच करणार आहे, त्यामुळं इझी पडणार आहे मला असं केल्यामुळं। जर तुम्हाला बंद जागेला कुठल्याही ठिकाणी तुम्ही सोफ्याला किंवा कशालाही तुम्ही अडकून हे ठेवू शकता, जेणेकरून आपण हलणार नाही आणि दोरे सुटणार नाहीत, आणि व्यवस्थित राहतील, आणि मंगळसूत्र पण आपलं व्यवस्थित येईल। त्यासाठी तर त्यातला एक पदर घ्यायचा आहे, आणि व्यवस्थित काळजीने आपल्याला एक पदर ठेवायचा आहे। कारण आहे ना, तिथं जर घोटाळा झाला तर मग खूप सारा प्रॉब्लेम होतो, मग परत आपल्याला ते धागा दोरा नीट करण्यामध्ये तिथं वेळ जातो। त्यामुळे व्यवस्थित धागा दोरा पकडायचा, आणि हे जे मंगळसूत्र आहे आपल्याला हे कट करायचं। आता तुम्हाला मी सांगते, जेव्हा हे असतं ना, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे मनी आहेत तर तेव्हा तुम्हाला ते इझी पडणार आहे। हे पण इझीच पडणार आहे मला, कारण मला हे मंगळसूत्र होण्यासाठी नाही का 3 दिवस लागले होते, कारण मी आहे ना थोडं करून 3 दिवस ओवले होतं, कारण खूप सारे मणी आहेत आणि सगळं ऍडजस्ट करून ओवण्यासाठी खूप वेळ जातो। त्यामुळे मग आता हे जे आहे ते एकदम बाजूला मी साईडला सगळं 2 मणी करून घेतलेत, आणि एका साईडने आपल्याला ते कट करायचे। कट केले मी,
आता थोडासा दोरा उरलेला असतो पुढे. आता मागच्या व्हिडिओमध्ये मला सांगितलं होतं ताईंनी की कसं बांधलं ते मला कळलंच नाही, समजलं नाही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला डीप मध्ये सांगणार आहे की कसं आपण ह्या दोऱ्यातला त्या दोऱ्यामध्ये होऊ शकतो. रिनोव्हेशन करायचंय आपल्याला आणि जसच्या तसं मंगळसूत्र ठेवायचंय, पण दोरा जर जुना झालाय, खूप दिवस झालेत, मनी चेंज करायचे, तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. आता त्यातला जो दोरा आहे एक भाग घेतलाय मी आणि दुसऱ्या एका भागामध्ये जी बंद बाजू होती अंगठ्यामध्ये आपण घेतलेली, त्याच आपल्याला एका पदरामध्ये हे जे आहे ते एकदम हळू असं बांधून घ्यायचंय. थोडासा धागा, आपण सगळे मंगळसूत्र एका साईडला केलं होतं सगळे मणी, त्यामुळे थोडीशी जी दोरा उरला होता ना, तोच दोरा मी इथे बांधलेला आहे. एकदम साईडला कट केल्यामुळे तो दोरा उरला होता आणि त्यासाठी मी तिथे एका साईडला बांधले. आणि हे सगळे जे मणी आहेत ना, हळूहळू ओवून घ्यायचे. थोडंसं ओवून झाल्यानंतर आपल्याला जर वाटेल ते सुटतोय, कारण हलक्यामध्ये बांधलेला असतो, तर परत आपल्याला सोडून व्यवस्थित 4 मणी ओवून झाल्याच्या नंतर परत दोरा आपल्याला भरपूर भेटतो, तर तिथे आपल्याला बांधायचे. तर आता एक पदर घेते वेळेस माझे जे घोळ झालेला आहे की खालचे मणी खूप सांडलेले आहेत दुसऱ्या भागाचे, तर अशा पद्धतीने मग ते मणी आपल्याला ओवण्यासाठी सुई आणि दोऱ्याची गरज आहे. तर ते पण मी कसं ओवते सुई आणि दोऱ्याचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे पहिले भाग आहे, एक भाग सिंगल भाग, तो आपल्याला या भागात ओढून घ्यायचा आहे, ओढून असा. हे एकदम इझी पडतं आणि मला हे मनी पण छान होते. आणि कारण मनी जर तुम्ही चांगले ब्रँडेड घेतलात तर मनी एकदम लवकर खराब होत नाहीत, आणि असे लोकल घेतलात तर ते मनी सुद्धा खराब होतात. आणि जेव्हा तुम्ही पांढऱ्या दोऱ्यामध्ये व्यवस्थित ओवताना, दोरा चेंज करतात, तेव्हा सुद्धा मणी एकदम फ्रेश दिसायला लागतात अशा पद्धतीने. तर आता हे बाकीचे जे मणी होते ते मी सुईने ओवून घेतलेले आहेत. तेच लाल दोऱ्यामध्ये, लाल दोऱ्याची सुईमध्ये ओवून घ्यायचा आणि ते सेम आपल्याला या बंद बाजूकडे बांधायचा आणि तिथून सेम आपल्याला तसंच ओवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने. आणि इथे तिन्ही भाग ओवून घेतलेले आहेत, असेच मी ओढून घेतलेले आहेत. तर तिन्ही भाग कंप्लीट झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे मंगळसूत्र ऍड करायचे. तर आता मंगळसूत्र ऍड करताना आपल्याला सगळ्यात आधी मंगळसूत्र सरळ बाजूने ठेवायचे, त्याच्यानंतर एक काळा मणी, त्यानंतर 2 सोन्याचे मणी. आणि ते तर मी म्हणजे नाही का डीप मध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता जरी समजत नसेल तर पुढे कंप्लीट तुम्हाला समजणारच आहे की मंगळसूत्र आज तुम्हाला स्वतःला स्वतः ओवण्यासाठी नक्कीच येणार आहे. तर सरळ मंगळसूत्र ठेवायचे आणि तसेच काढायचे आणि तसंच सेम टू सेम मणी आपल्याला इथे ओवून घ्यायचे. तर जर तुमच्याकडे एक्स्ट्राचं ओवायचं असेल तर अगोदर तुम्ही मांडून घ्यायचे समोर की असे मंगळसूत्र ठेवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर सेम तसंच ओवायचे, कारण एक उलट किंवा एक सरळ असं पण होऊ शकतं गडबडीमध्ये. त्यामुळे सरळ अगोदर मेंटेन करून ठेवायचे साईडला आणि त्याच्यानंतरच हे ओढून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता इथे मी दोन्ही मंगळसूत्र असे ओढून घेतलेले आहेत आणि 6 मणी आहेत त्याच्या इकडं, ह्या म्हणजे साईडला 2, मध्ये 2 आणि एकाच बाजूला 2 असे. आता इकडे तर आपल्याला हे 3 पदार्थ ओवण्यासाठी सोपेच जातात, कारण काय होतं माहितीये का, इथे आपल्याला डायरेक्ट इथे ओढून घ्यायचे आणि इथे दोरा पण भरपूर राहिलेला असतो, त्यामुळे आपल्याला सरळ सरळ हे मणी जे आहेत ते असं एकदम ओढून घ्यायचंय, आपल्याला एकदम असे पकडायचंय आणि सरळ बाजूने आपल्याला तिन्ही बाजूनी असं ओढून घ्यायचंय. आता तिन्ही पदर इथे कंप्लीट होणार आहेत. तर अशा पद्धतीने हे आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा खूप साऱ्या कमेंट होत्या की किती मणी लागतात ताई, कसं काय करायचं किंवा काय. तर ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर मी पुढे पण देणार आहे. किती मणी लागतात, किती मणी ओवलेत मी, आणि कसे पिवळे मणी किती आहेत, काळे मणी किती आहेत, हे सगळं मी तुम्हाला अजून पुढे सांगणार आहे. हे समजावं आणि जेव्हा तुम्ही ओवणार तेव्हा तुम्हाला ह्या अडचणी येऊ नये ह्यासाठी मी रिनोव्हेशन करताना परत एकदा तुम्हाला हा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे. अशा पद्धतीने हे तिन्ही जे आहेत ना दोरे, ते मी सगळे ओढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपलं हे मंगळसूत्र जे आहे, आता तुम्हाला दिसायला खूप इझी दिसत असेल, पण जेवढं इझी वाटतं तेवढं इझी नाही. तर आता सेम हे बघा, असा दोरा घ्यायचा, असा बांधायचा आणि पुढच्या साईडला जी मी सुई ओवलेली आहे त्या सुईने आपल्याला हे का असे मणी ओवायचे आहेत. जेव्हा स्टार्टिंगला पण दाखवलं होतं तिथं थोडंसं मिस झालंय आपला व्हिडिओ, तर इथे तुम्हाला दिसत असेल की अशा पद्धतीने थोडंसं पिवळा एक काळा एक असा मणी घ्यायचा आहे आणि शेवटचं लास्टचं होतं त्यामुळे इझी पडलं मला. अशा पद्धतीने हे मंगळसूत्र आपलं रेडी झालेलं आहे आणि एकदम बेस्ट आणि एकदम भारी दिसत आहे. तर छानपैकी. आणि आता आपल्याला काय करायचंय, साईडने आपल्याला त्याला एकदम व्यवस्थित बरोबर करून घ्यायचंय सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतर गाठ मारून घ्यायची. आता इथे सुई मी व्यवस्थित साईडला काढून ठेवते, कारण शिरुबेबी कधी पण येऊ शकतात तिकडे. आणि इथे तुम्ही बघू शकता आता हे मंगळसूत्र मी ठेवलेलं आहे. तर इथे सगळ्यात आधी 2 मंगळसूत्र आहेत आणि 2 साधे मणी, सोन्याचे मणी 6 आहेत. इकडे 2, ह्या बाजूला 2, त्या मंगळसूत्राच्या त्या दुसऱ्या बाजूला 2 आणि मध्यभागी 2 असे. आणि त्याच्यामध्येच मी काळे मणी ऍड केलेले आहेत आणि मोठे काळे मणी आहेत, त्यांच्या साईडला डिस्को मणी पण 2 ऍड केलेले आहेत. तर सगळ्यात आधी मंगळसूत्रापासून स्टार्ट करूया आपण. तर इथे खाली जे आहे ते 14 मणी लावलेले आहेत मी, काळे आणि पिवळे मिक्स. एक काळे कंप्लीट मोजला तर 14 होतात आणि त्यात पिवळे तुम्ही ऍड केला तर चालतील, किती होतील तेवढे. त्याच्यानंतर जे पिवळे मणी आहेत, एकदम काळे आणि पिवळ्या मणी झाल्याच्या नंतर जे पिवळे मणी आहेत तिथे मी 16 मणी पिवळे दिलेले आहेत. आणि त्याच्या पुढे सोन्याचे मणी जर म्हणाल तर 3 टोटल आपल्याकडे आहे ना
असे 3-3 मणी लावलेले आहेत आणि त्या 3 मण्याच्या मध्ये एक सोन्याचा मणी, एक काळा मणी, एक सोन्याचा मणी, एक पिवळा मणी, एक काळा मणी, परत एक पिवळा मणी, परत एक सोन्याचा मणी, परत एक पिवळा मणी, असे 2 काळे मणी आणि 3 पिवळे मणी होतात. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सोन्याचे मणी 3, 2 काळे मणी आणि मध्यभागी जे आहेत ते पिवळे मणी असे होतात. अशा पद्धतीने मी ही बाजू करून घेतलेली आहे. इथे 15 झालेले आहेत. स्टार्टिंगला 14 आहेत, नंतर 9 आहेत, नंतर 7 काळे मणी आहेत. तुम्ही माझ्या बोटाने बघू शकता. तुम्ही हे जे दाखवत आहे ते मी 9 मणी आहेत आणि ते 7 मणी आहेत. अशा पद्धतीने हे सगळं मंगळसूत्र कंप्लीट केले. आणि मध्यभागी जे पिवळे पिवळे मणी आहेत ना, तिथे 16-16 मणी लावलेले आहेत. अशा पिवळे मणी पण 3-3 म्हणजेच 9-9 मणी आलेत. 3 पदर आहेत, त्याच्या अर्थ एका टाइम मध्ये 3 बाजू आपण केलेल्या आहेत. टोटल 54 मणी आहेत आणि 54 मणी आणि एक माझ्याकडे एक्स्ट्रा होता, त्यामुळे एका ठिकाणी मी एक्स्ट्रा लावलेले आहेत. म्हणजे 55 मणी आहेत आपले टोटल. आणि त्याच्यानंतर हे जे मंगळसूत्र आहे साईडने गाठ मारून शेवटी जे लास्टच्या ठिकाणी दोन्ही भाग मिळून मी व्यवस्थित असं गाठ मारून घेत आहे. कारण सगळं काही बघितले दोन्ही बाजूने एकदम कंप्लीट आलेलं आणि त्यामुळे इथे मी आता ह्याला व्यवस्थित असं पॅक करून घेते. आता इथे पॅक केल्याच्या नंतर हे जे आहे ना दोरी, तर व्यवस्थित एक दोरी साईडला काय घ्यायची आणि व्यवस्थित अशी गाठ मारायची. मला तर हे एकदम परफेक्ट वाटतं आणि घट्ट बसतं असं वाटतं. त्यामुळं बाकीच्या सगळ्या दोऱ्यामध्ये घेतले. आता त्यानंतर एक अगरबत्ती पेटून घेतली. त्याच्यानंतर छोटं असं नाही का त्याला थोडंसं पेटवायचं. इथं तुम्हाला पोळू शकतं, तर थोडीशी काळजी घ्यायची. आता मला सवय झाली. आणि बाजूला नाही चिटकवायचं, कारण ते कट पण होऊ शकतं. त्यामुळं सगळी मेहनत नको वाया घालू, थोडीशी काळजी घ्या. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय, आता हे मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचं लेणं आहे. तर इथे मी हळदी कुंकू लावते, त्याच्यानंतरच मंगळसूत्र मी आपल्याला गळ्यात घालते. तर इथे तुम्ही बघू शकताय किती छान दिसतंय असं आपलं मंगळसूत्र एकदम रेडी झाले. तर आपला जो दोरा आपण स्टार्टिंगला काढला होता तर तुम्ही बघू शकता. तर एकदम कंप्लीट ही बाजू आपली म्हणजे कट केलेलं एकदम कंप्लीट आलेलं आहे हे पूर्ण. तर आपलं मंगळसूत्र आता रेडी झालेलं आहे. तुम्हाला मी घालून दाखवते. एक नंबर दिसतं, युनिक दिसतं आणि एकदम छान दिसतं. हे बघा इथंपर्यंत आलेले. जर तुम्हाला अजून लॉंग हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा मनी पण इथं पाठीमागच्या साईडला ॲड करू शकता, किंवा इथं आपण 7 घातलेत ना, इथे तुम्ही 10 पण घालू शकता. तर असं छान दिसतं. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. चला बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. मस्त भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.